पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना तेजा, तू ऐकत नाहीस. आता लोकांनी येणार नाही असं म्हटल्यानंतर तू आता मला फोन करतोयस. बरं ठीक आहे, बघतो. मला काय आठवलं, आटोक्यातलं नाव सुचलं तर मी तुला फोन करतो. एक काम करतो, तुलिकाला पण सांगतो. हा, लालबाग मधनं काही कनेक्शन मधनं काही करता आलं तर बघू, कोणाला बोलवता आलं तर. हा ठीक आहे, चल बाय. तेजा पण ना. काय रे, काय नवीन उपद्व्याप करून ठेवलेत त्यांनी आता? उपद्व्याप नाही, नेहमीच सोशल वर्क. पण झालंय काय? काय नाही रे दादा, आपल्या सोसायटीच्या इकडे ते जे मोठं गार्डन आहे ना, तिकडे तेजाला ओपन टू ऑल वाचन कट्टा सुरू करायचा. अरे वा. तेजाचं म्हणजे तुला माहिती आहे ना, सुईत दोरा ओवायचा असता तरी सुद्धा भुयारी ट्रेन केल्यासारखा मोठा इव्हेंट करतो. बरोबर आहे, त्याचा पिंडच आहे तो. अरे पण नुसतं पिंड जोपासून काय फायदा नाही. त्यासाठी लागणारी जी अक्कल असते ती पण कमवावी लागते ना. तरी मी त्याला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, जर का वाचन कट्ट्याचं उद्घाटन वगैरे असं इव्हेंट म्हणून करायचं असेल तर एखादा सेलिब्रिटी बोलव म्हणून. का सेलिब्रिटी का? अरे वाचन कट्ट्याचं उद्घाटन आहे ना, एखाद्या लेखकाला बोलवा. दादा तू सुद्धा काय त्या तेजासारखं बोलायला लागलाय. अरे त्या वाचन कट्ट्याचं उद्घाटन करायला एखादा लेखक आला तर त्याला बघायला कोण येणार, कोण आहे? त्यात तेजा म्हणजे माहिती आहे ना, पेपरमध्ये फुटकळ विनोद लिहिणाऱ्या माणसाला सुद्धा लेखक समजतो. तर त्याला बघायला कोण येणार आहे? त्यापेक्षा एखादा असा सेलिब्रिटी आला ना तर कसं 4 लोक जमा तरी होतील ना त्याला बघायला, भेटायला. अरे पण हे चुकीचं आहे ना मल्हार. पण फॅक्ट आहे ना. मला सांग, लेखकाला त्याचे घरचे सोडल्यास इतर कॉमन मॅन किती ओळखतात? अरे लेखकाला कोणी ओळखत नाही म्हणून सगळे लेखक फालतू ठरत नाहीत ना मल्हार. प्रश्न फालतू असण्याचा नाहीये, गरज नसण्याचा आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय की समाजाला लेखकांची गरजच नाहीये? हा, एक गोष्ट लक्षात घे मल्हार, जे शस्त्रांनी साधता येत नाही ना ते लेखकाच्या लेखणीने साधता येतं. अरे लेखक समाजाला दिशा दाखवतो. तो ठरवलं ना तर लेखक क्रांती सुद्धा घडवू शकतो. आणि तू म्हणतो की समाजाला लेखकांची गरज नाहीये. अरे तसं नाही रे दादा. मग गरजेचं नाही म्हणजे इथे गरजेचं नाही असं म्हणतोय मी. म्हणजे एखादी गोष्ट जर का विकायची असेल ना तर त्यासाठी सेलिब्रिटी म्हणजे असा ऍक्टर, नोन फेस, लोकांना माहिती असलेला चेहरा लागतो. कारण जग बिझनेसचं आहे. तू काय बोलतोस कळतंय तुला? हा, अरे तू जरा तरी अक्कल वापर ना. दादा माझी अक्कल कशाला करतोयस? मी काय आपलं मनात आलं म्हणून सांगत नाहीये. अरे मी बिझनेस करतो, मला माहितीये मार्केटमध्ये हेच लागतं. अरे अरे मग मी सुद्धा कविता लिहितो ना, मला सुद्धा माहिती आहे लेखकाच्या मनात काय चालतं ते. वाचन कट्ट्याच्या उद्घाटनाला सेलिब्रिटी, मला नाही पटलंय. ठीक आहे, तुला नसेल पटत तर ठीक आहे. म्हणजे तुला पटण्यानं पटण्याने जग बदलणार नाहीये. जग सेलिब्रिटीच्याच मागे धावणार. मल्हार अरे तुला कळत कसं नाही मला काय बोलायचंय ते? तू ना माझ्याशी बोलूच नकोस. अरे एवढा त्रास होतो तर ठीक आहे, नको बोलू माझ्याशी. खरं हेच आहे. पण काय रे मल्हार, काय लहान मुलासारखं करतोयस? खाणं गपचूप दिलंय ते. आता काय खाणारच आहे मी. अरे अरे मला नको एवढे पोहे. अरे बस, अरे असं करू नये. नाश्ता पोटभर करावा माणसानं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा, वहिनी. अरे वा, गरमा गरम पोहे. क्या बात आहे. बघ बघ, शिक जरा दादांकडून काहीतरी. सलग 2 दिवस पोहे केले तरी सुद्धा आनंदाने खाणार आहेत ते. काय झालंय? हो, काही नाही, नाटकं याची. घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं. जाऊ दे, चल मी डबा भरते तुझा. अगं मी भरते, तू खाऊन घे ना. नको नको मला नको मला. काय मल्हार लहान मुलासारखं करतो रे? अच्छा अच्छा अच्छा, आता पोहे वाढायला पण कोणी सेलिब्रिटी हवाय का तुला? पोहे वाढायला सेलिब्रिटी? हो अगं, सेलिब्रिटीने सांगितलं तर माणसं विष पण घेतात असं एकाने सांगितलं बा मला. खरंच आहे ते. सेलिब्रिटीला सांगितलं ना तर तो आनंदाने वाढेल. लेखकाला सांगितलं ना तर इगो दुखावल्याचा सोहळा घडेल. इगो नाही, त्याला सेल्फ एस्टीम असं म्हणतात, कळलं ना? आणि तू कसली सेलिब्रिटीची बाजू घेतो रे? त्यांना भूमिका तरी असते का काही? पुरस्काराची वेळ आली ना की लेखकाची भूमिका कळते बरं का दादा. ए
प्रत्येक क्षेत्रातनं 4 लाळघुटी माणसं असतात म्हणून सगळे लेखक तसेच आहे हा मुद्दाच नाही. अरे सकाळी सकाळी कशाला वाद घालताय? हा? तुमचे आप्पा आणि ते पेंडसे भाऊजी वाद घालतात ते पुरेसं नाहीये का? करा ना गुपचूप नाश्ता करा ना. म्हणजे काय हा काय विषय आहे का? हा काय विषय का म्हणजे? हा तुला का इथेच चुकतं आपलं, कळलं ना? आपल्यालाच ना आपल्या लेखकांची बाजू धरून ठेवता येत नाही आणि जर कोणी त्याची बाजू घेत असेल ना तर आपण त्यांना तो विषय कसा गौण आहे हेच सांगत असतो सतत. मी खरं बोललो ना म्हणून तुला लागलं. अरे काय खरं? हे बघ तुला वाटतो ना तेवढा हा मुद्दा वरवरचा नाहीये बरं का मल्हार. वरवरचा असता तर कशाला वाद घालत बसलो असतो? मला माहितीच आहे वरवरचा नाहीये, तुला कळत नाहीये ते. नाही मला सगळं कळतंय, कळत तुला नाहीये. अरे जरा डोळे उघड, बाहेर बघ, जगात काय चाललंय ते जरा बघ, कळलं ना? हाच नियम तुला सुद्धा लागू होतो बरं का? नाही मी बघतोच आहे ना म्हणून इतक्या पोटतिडकीने बोलतोय. तुझ्यासारखं नाही कोणीतरी सांगितलं आणि दिलं ठोकून आपलं मत. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला माझी स्वतःची अशी काय अक्कलच नाहीये. मी कुठे म्हणतो, तूच म्हणतोस आता. दादा हे अति होत आहे. अति होतंय ना, मग बोलूच नको माझ्याशी, कळलं ना? अरे दादा मला नको नकोय. अरे मला अरे अगं वा. हे का टेन्शन नको घेऊ. अगं हे असे छोटे मोठे तत्वावरती वाद होतच राहणार. तुमचे आप्पा आणि ते पेंडसे भाऊजी ते नाही कसे वाद घालतात आणि मग आप्पा येतात गरम डोकं घेऊन, तासभर आतमध्ये बसतात, शांत होतात. ते पण हे असंच घडणार आहे. काही काळजी कर नको, तू कर नाश्ता. हे बघा आणि ट्रान्सपोर्ट मध्ये वरनं ना तांदळाचं पोतं खाली आणून हवं. 2 मिनिटं थांब. हा ट्रान्सपोर्ट मध्ये हा पॅकेजिंग खराब होता कामा नये, लक्षात ठेव. हा हा आणि महत्वाचं तिकडे क्लायंटकडे गेल्यानंतर चेक बद्दल हा करेक्ट पेमेंटचं आधी विचारून घे, ते जास्त महत्वाचं आहे बाबा. हा काय झालं काय? हा 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 फोनवर आहे, मला वरनं ना तांदळाचं पोतं आणून हवं खत. चल ना मग आपण घेऊन चल. बाय. हा बोल. अरे जाऊ दे, काही नाही, दादा मदत करतायत पोतं आणायला वरनं. अगं दादा कशाला? दादा तू आराम कर, मी आहे ना, मी देतो करून. चल चल. ठीक आहे, यात काय नाही, ते काम करू आपण दोघंही घेऊन चल. नो तुझा काय लेखकाचा हात आहे ना, उगीच वजन उचलून हात दुखवायचा. असं करतोस तू. ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही ना मल्हार, त्यात उगाच जोक बीक मारून नाही. आता तू सुरू करतोयस. ए दादा मल्हार, मला तेवढं पोतं आणून द्या. मी सुरू करतोय म्हणजे काय? मी सुरू करतो म्हणजे अरे जी गोष्ट आपल्याला पटते त्याची बाजू घ्यायला नको. नाही पण तुला तुझे मुद्दे खरे ठरवण्याकरता जे जे गरजेचं असतं ना तेवढंच तुला दिसतं. आता मला सांग, सेलिब्रिटीज असं चांगलं काम करत नाहीत का? स्क्रीनवरच्या कामांविषयी बोलतच नाही मी मला. मी पण बोलत नाही त्याच्याबद्दल, पण असे अनेक सेलिब्रिटीज आहेत जे सोशल कॅम्पेन मध्ये भाग घेतात, जे जसे एखाद्या प्रोडक्टचा फेस असतात तसंच सोशल कॉज करतात, त्याचे ते ब्रँड अँबॅसेडर असतात. याला इमेज बिल्डिंग असं म्हणतात, माहितीये ना तुला? असू दे ना मग. पण मी असंही म्हणू शकतो की असे अनेक लेखक आहेत जे उगीच असं काहीतरी वादग्रस्त लिहितात आणि मग आपण किती असे बंडखोर आहोत म्हणून असं एक तयार करतात इमेज. तुमची बंडखोरी जाऊ दे, मला जरा ते पोतं आणून दे. 1 मिनिट थांब तू, आम्ही महत्वाचं बोलतोय. अरे मग हेही महत्वाचं आहे, भात नाही मिळणार जेवणात. अरे कसं काय? पण त्याला लेखकांशी प्रॉब्लेम आहे ना. अरे तुमच्या गप्पा नंतर मला आधी पोतं आणून द्या. म्हणजे तुला काय वाटतं आम्ही टाइमपास करत गप्पा मारतो इथे? जाऊ दे. एनिवे कोणाला ना आस्थाच राहिली नाही लेखकांविषयी. जाऊ दे. नाही इमोशनल आस्था आणि प्रोफेशनल गरज ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का दादा. हे असंच आपण करत जातो आणि हळूहळू भ्रष्ट होतो मल्हार, कळलं का? आणि मग सगळं चलताय म्हणत वाटेल ते खपवून घेतो. मला तेवढं पोतं आणून देणार आहात का? 1 मिनिट. खपवून घेतो म्हणजे का? उद्या त्या वाचन कट्ट्याला एखाद्या लेखकाला बोलवून ऐन उद्घाटनाच्या वेळेला तो असा ओस पडलेला बघायचा का? अरे पण तुमचा सेलिब्रिटी रोज नाही येणार आहे ना गर्दी गोळा करायला. नाही रोज गर्दी गोळा करण्याचा प्रश्नच नाही दादा. अरे पण लोकांपर्यंत पोहोचणं तर महत्वाचं की नाही? अच्छा, मग अभिरुचीचं काय? अरे तुम्ही सेलिब्रिटी बोलवणार म्हणजे त्याला आवडणारेच लोक येणार आहे की नाही? आणि मग तो ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे ना त्या गोष्टी एक्सपेक्ट करणार तुमच्याकडनं, कळतंय का? अरे रोज येऊन तुम्हाला विचारणार एखादं गॉसिप मॅगझिन आहे का? दादा हे होते. बघ असं काही होणार नाही असं तुला वाटतं ना मल्हार? कारण जेव्हा हे असं घडायला लागतं ना तेव्हा ते समजण्यापुरती संवेदनाच आपल्यामध्ये राहिलेली नसते. कारण संवेदना जगवणारा लेखक आपण नाकारला असतो. म्हणजे तुला काय म्हणायचंय? सेलिब्रिटीजना संवेदना नसते, ती माणसं नसतात. आता काही बोलायला लागलाय. नाही गोष्ट कुठच्याकडे घेऊन चाललं दादा? मी नको बोलू ना माझ्याशी. मला पण नाही बोलायचं तुझ्याशी. मला काय काय अर्थ या
गोष्टीला? यार यांच्या तात्विक मुद्द्याच्या भांडणात तांदूळ साफ करायचे राहून जाणार आहेत. तू उद्या जेवणात भात नसला ना की जा एखाद्या लेखकाकडे नाही तर सेलिब्रिटीकडे जेवायला. पप्पा मला एक कविता समजावून सांग ना. सई आता नाही, मी कामात आहे बाळा, नंतर. हे तू तिसऱ्यांदा म्हणतोयस, प्लीज सांग ना. काय भाऊ काय? या नभांगणावर दाटे गर्दी माणिक मोत्यांची, चमचमता देती चाहूल नव्या स्वप्नांची. सोपं आहे, सोपं एकदम. म्हणजे आकाशात असे आपले कोण तारे जमा झाले ना की रात्री आपल्याला ते स्वप्नात पण येतात. झालं? स्वप्न नाही, स्वप्नांची चाहूल. चाहूल म्हणजे चाहूल म्हणजे तुलिका कुठे? ती बाहेर गेले का? अरे नाही, मी जरा बाहेर निघालो होतो, म्हटलं काही आणायची का भाजी वगैरे म्हणून विचारत होतो. मी काय करताय? कविता वाचतोस तू? हा पप्पा नाही, मी वाचते. हा. मला फक्त एका शब्दाचा अर्थ अडला होता म्हणून त्याला वाचायला दिली. अच्छा, कुठला शब्द आहे? चाहूल. चाहूल? मला काय जमत नाही, बघ ना जरा समजा ना, चल ना. बरोबरच आहे म्हणा. काय डोळ्यावर सेलिब्रिटीच्या कौतुकाची झापडं असली की कवितेशी कसं कनेक्ट करता येणार माणसाला? दादा यार, म्हणजे तुला काय म्हणायचंय, सेलिब्रिटी कविता करतच नाहीत. अरे उलट असे अनेक कवी आहेत जे आता सेलिब्रिटी झाले आहेत. हो ना, मग त्यांना बोलवा ना तुमच्या वाचन कट्ट्याच्या उद्घाटनाला. हा पण नाही, तुम्हाला फेस व्हॅल्यू लागते ना बाबा. हवीच असते मग, कारण लोकांना त्याच तर जास्त अप्रूप असतं ना. लोकांना काय कशाचंही अप्रूप असतं, पण त्यांना चांगल्या सवयी आपणच लावायला हव्या की नाही, आहे की नाही? हा काका, कविता. हा. अरे पण त्याच्यात वेळ कोण वाया घालवणार, आणि महत्वाचं म्हणजे रिस्क कोण घेणार. रिस्क? हो, हे बरं आहे तुमचं. नाही म्हणजे बिझनेस मध्ये कुठलीही रिस्क घ्यायला मी तयार आहे म्हणून बोंबा मारत फिरायच्या, आणि सेलिब्रिटीच्या ऐवजी लेखकाला बोलवण्याची रिस्क घ्यायची वेळ आली मुग गिळून गप्प बसायचं. त्याला काय अर्थ? अरे पण सेलिब्रिटीचं कौतुक करणारा एक जो वर्ग आहे ना, तो याच प्रवाहात येतो, आणि इनफॅक्ट तोच या प्रवाहाचा मुख्य भाग असतो. हो ना, म्हणूनच मी म्हणतोय की तो जो वर्ग आहे ना, त्याला आपल्याकडे वळवायला हवं. त्याच्यासाठी हिंमत लागते, आणि ती हिंमत आपण दाखवायलाच हवी. नाहीतर काय, आपण नेभरटासारखे शरण जाणार प्रवाहाला. दुसरं काय करणार? दादा हे अति होत आहे. अति? तुला त्रास होतो ना याचा? अरे मग नको ऐकू ना, पण मी जे सत्य आहे ते बोलणार. अरे पण ते सत्य तर तू बोलला, आम्हाला कशाला ऐकवतोय? अरे मी बोलणारच, तुम्ही तुमची कान बंद करा, मी बोलणारच. अरे पण तू बोलू नकोस ना त्यापेक्षा. ठीक आहे, नाहीच बोलत मी. जा. अरे त्याला सांगतोय मला. नकोच बोलूस मग, कशाला उगीचच. असे काय आहे दोघं? कविता समजून सांगायची सोडून वाद काय घालत बसले? अरे मल्हार मकरंद, अरे त्या आपाना वरून स्टोर रूम मधून जुना फिश टँक काढते, तर त्यांना मदत करायला चला ना वर. अरे फिश टँक कशाला आई? अग तो पार्थ हट्ट करून बसलाय ग, नवीन फिश आणूया म्हणून. पार्थ पण ना. असू दे ग, अग जुना फिश टँक आहे ना, मग आणूया ना नवीन फिश टँक ठेवायला. ए चला रे मल्हार मकरंद, अरे आपण उसाच्या बरात जातील फिश टँक काढायला, आणि मग बघ ना जरा जाऊन, माझी जरा लिंक लागली. माझी पण लिंक लागली हिशोबात. हिशोबाची लिंक गेली ना तर परत पटकन मिळते. कविता एकदी गेली की गेली. लेखकांचे सुद्धा हल्ली टँट्रम्स असतात. काय म्हणालास तू? काय नाही दादा, गमतीत बोललो. तसं इतरांची खेचून सेलिब्रिटी होण्याचा ट्रेंड आहे सध्या, है ना? मार्केटसाठी ना सेलिब्रिटी कसा होतो हा मुद्दा महत्वाचा नसतोच. अरे अरे नंतर बोला रे तुम्ही, चला ना वरती. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. मुद्दा नाही कसा मला सांग. अरे समाज कोणाला सेलिब्रिटी ठरवतो त्यावरूनच समाजाची अभिरुची कळते की नाही? करेक्ट. दादा काय तूच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. कसं काय?
समाज ठरवतो की नाही सेलिब्रिटी कोणते. त्यामुळे लोकांसाठीच्या कार्यक्रमाला त्यांना आवडणारा सेलिब्रिटी यायला हवा की नाही. समजा भलत्याच कळलं तरी बोलवलं तर लोक येतील का कार्यक्रमाला. कोणीच येणार नाही. अरे तुम्ही नंतर बोला. एक मिनिट थांब तुला मुद्दा कळतच नाही. मला कळत नाही. अरे तूच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाही, पण समाज मुद्दा हा नाहीच आहे. सेलिब्रिटी कोण येते. काय ग अगं सांगा ग त्यांना काहीतरी. तू काय सांगणार आहे. केव्हापासून हेच चाललंय. त्या वाचनकर्त्यांनी दोघांच्याही दुखत्या नसीवर बोट ठेवणारा तात्विक मुद्दा निर्माण केलाय. मग काय कधीही हा मुद्दा निघाला ना की अख्ख्या घराचं न्यूज रूम करून टाकतात हे दोघं जण. अगं पण ते आप्पावरती. अरे मग जोक टाकायचं नाही लेखकांवर, आधीच सांगतो मी. बघ जो काय असं म्हणतोस की नाही तू. आणि सिरियसली पण घेतोय. ऑफकोर्स घेणार ना. अरे पण मग तू ऐकूच नकोस ना. अरे मग तू बोलू नकोस ना. अरे हा आता बोल ना. नाही बोलतच नाही मी. राहू दे राहिलं सगळं. मला बोलायचंच नाही. मी जातोच. म्हणजे असं अर्धवट वाद टाकून कसं चाललास तू. अरे ऐक म्हणजे कविता केली सारखं काहीतरी बोलत राहायचं, वाद घालत राहायचं. याला काही अरे अरे आप्पा काय बाई. हा पण अरे देवा यांच्या तात्विक वादात फिश टँक गेला. आजी आजी फिश टँक फुटला. आता मला नवीन फिश टँक हवाय. अरे हे बघ मला तू जे म्हणतो ना ते मला पटूच शकणार नाही. नाहीच पटणार. नाहीच पटणार. कारण की तू कविता करतोस ना. मग म्हणून तू ते सगळं असं इमोशनली घेतोय. अरे कळलं. पण ज्या वेळेला एखादा इव्हेंट असतो त्यावेळेला प्रोफेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू. मला वाटलंच होतं. प्रत्येक गोष्टीत कसा आला रे तुझा प्रोफेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू. अरे मग हो असंच असतं. आणि प्रत्येक गोष्टीत असं म्हणत नाही. एखादा इव्हेंट असतो एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेला असं इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यू लावून कसा चालेल मला सांग. का नाही चालणार. तुमचा कार्यक्रम कुठला मला सांग. सोशल आहे की नाही. सोशल इव्हेंट असताना मग तुम्हाला कशाला पाहिजे सेलिब्रिटी रे. अशा ठिकाणीच लागतो सेलिब्रिटी. कारण काय होतं की सोशल कॉज ना फ्रेंडबुक वर शेअर करायला आवडतं लोकांना. पण प्रत्यक्षात वेळ देणं शक्य होत नाही बऱ्याचदा. असं शक्य नाही. अरे जर शक्य होत नसेल ना तर तुम्ही जाणीव करून द्या ना त्यांना. जाणीव करून द्या ना. उगाच काहीतरी सोशल कॉजचा इव्हेंट करण्यासारखं काहीच नाहीये. कळलं ना. पण मी अरे यार धरा ना कुठेतरी. आम्हाला बोलता येत नाहीये. अरे मग नका ना बोलू. नका बोलू म्हणजे काय. अरे नकाच बोलू. तुमचा हा तात्विक मुद्दा घरातल्या छोट्या छोट्या आनंदापेक्षा मोठा आहे का. काय अरे काय चाललंय तुमचं. तुम्ही आपले विषय निघाला की दोन टोकांवर उभं राहून भांडताय काय. तुमच्या या तात्विक मुद्द्यामुळे तुमच्या कुटुंबाची काय हालत होते, त्यांना काय त्रास होतो याचं साधं भान सुद्धा नाहीये का तुम्हाला. आई अगं पण एक शब्द बोलू नकोस. आई तू आपण सारखं करू नकोस. ऐकून तर घे आधी. कशाला एकाची बाजू घेऊन घराचं न्यूज चॅनल करायला. नाही मला मान्य आहे एखाद्या कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून वाद होतात. त्यावेळी प्रत्येकाची वेगवेगळी भूमिकाही असू शकते. पण म्हणून घराचं घरपण सोडून तत्वांची युद्ध खेळायची नसतात. नाही त्यामुळे आपला इगो सुखावतो. पण त्या बदल्यात आपल्या नात्यांच्या बागेत उमलून येणारा कधी हळवा कधी निरागस क्षण निखळून पडतो. अगदी तसाच जसा तो फिश टँक आप्पांच्या हातून निसटला आणि फुटला. म्हणून हा नवीन आणलाय. अरे घराचं घरपण आनंदाच्या क्षणाने फुलतं, भांडणाने नाही. त्यामुळे ज्या विषयावर आपली मतं पटत नाहीत ना तो विषय आला की समोरच्याच्या मताचा आदर राखत तो विषय टाळलेला बरा नाही का. आई पण मग घरात तात्विक चर्चा करायच्याच नाहीत का. अरे चर्चेला कोण नाही म्हणतंय. पण नात्यांमधल्या सोनेरी क्षणाला धक्का लागणार नाही इतपत चर्चा करायला काहीच हरकत नाही. कळलं. आता याचं काय करायचंय. काय करायचं म्हणजे
तुम्ही दोघांनी जाऊन यासाठी सुंदर असे सोनेरी मासे आणायचे होय की नाही? म्हणजे या निमित्तानं तुम्ही 2 टोकांवरून असे एका बेटावर याल. इथे ठेवू? हा तर मी शंख हा माहिती या कोपऱ्यात ठेवूया. व्हेरी गुड. याच कनेक्शन. दादा तुला काय वाटतं आपण कुठला मासा आणूया? अरे गोल्डन फिश आणायचं ठरलंय ना. त्यापेक्षा आपण स्टार फिश आणूया का? स्टार बरोबर आहे. तू स्टार फिशच म्हणणार बाबा. शेवटी सेलिब्रिटीचं कौतुक ना तुम्हाला. मग रायटर फिश मिळतो का बघूया अरबी समुद्रात. आपण एक काम करूया. आपण ना जेली फिश आणूया. पार्थला जेली आवडते ना. हा नाहीतर सईसाठी ना तो हा आणूया. काय म्हणतात त्याला? एंजल 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 फिश. हा आणि एक डायमंड फिश आणूया रेहासाठी. हा अपने आंखों का तारा है ना वो. मल्हार आप्पांसाठी कुठली फिश आणायची सांग. कुठला गप्पी मासा. हा? का का काय काही बोलायला गेलं की तू गप्पा बस तू गप्पा बस असंच म्हणतो. गप्पी मासा. ते लावून बघतो थांब जरा. मला हात काढू दे आता. करंट लागेल. करू हा अरे बाबा चालू. अरे बाबा चालू. अरे आगी गेली आली. हाय शाबाश. सई. हा 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 हा. एवढा जरी व्यायाम केला ना तरी आपली वजन कमी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.